नमस्कार मैत्रिणींनो, मी सीमा आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज आता आपण अगदी मऊसूत आणि टम्म फुगलेली अशी बाजरीची भाकरी पाहणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता आपल्या भाकरी एकदम छान अशा तयार झालेल्या आहेत। अगदी ह्या काठोकाठपर्यंत फुगल्या जातात आणि मऊसूत तयार होतात। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। भरपूर टिप्ससह ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी ह्या भाकरी बनवत असाल तरी तुमच्या भाकरी एकदम काठोकाठपर्यंत फुगतील आणि मऊसूत अशा तयार होतील। मग आता आपण सुरुवात करूया। तर त्यासाठी आपण इथे सुरुवातीला एका चाळणीमध्ये थोडंसं पीठ घेऊन आपण ते पीठ असं चाळून घेणार आहोत। तर बाजरीच्या भाकरीसाठी पीठ घेत असताना आपल्याला कणकीसारखं जास्त न मळता अगदी 1 ते 2 भाकरीचंच आपण हे पीठ घेऊन मळायचं असतं। तर तुम्ही पाहू शकता पीठ चाळणीनं चाळून घेतल्यामुळे काय होतं की पीठ हे हलकं होतं आणि जो पिठामध्ये कचरा वगैरे असतो तो असा वरती राहतो, त्यामुळे पीठ अगदी स्वच्छ आपलं होतं। तर त्यानंतर आपण या पिठामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहोत। तर बाजरीच्या पिठाला आपण थोडंसं जर मीठ घातलं तर भाकरीची चव ही एकदम छान अशी येते। तर आता आपण थोडंसं असं थोडं यामध्ये पाणी घालून हे छान पीठ मळून घेणार आहोत। तर एकदम असं जास्त पाणी न घालता आपण अगदी थोडं लागेल असं पाणी घालूनच हे पीठ मळायचं आहे। त्यामुळे काय होतं की भाकरीला आपल्या जास्त पाणी होत नाही आहे। तर पाणी घालत असताना आणि अगदी थोडं असं दाबून आपल्याला हे पीठ छान मळायचं आहे, म्हणजे काय होतं की चव अशी चांगली येते। आणि पीठ मळत असताना आपल्याला अगदी हाताचा जो तळहाताचा भाग असतो त्या हाताने असं दाबून प्रेस करून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आणि लागेल असं थोडंसं पाण्याचा आपण इथे वापर करायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं असते। अगदी 1 ते 2 मिनिट छान पीठ मळल्यानंतर हे पीठ असं मऊ होतं आणि जितकं तुम्ही आपलं हे पीठ छान मळचाल ना तितकी भाकरीला चव ही एकदम छान येते। तर आता आपलं पीठ हे मळून तयार झालेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता आपलं जास्त घट्टही नाही आणि सैलसरही नाही, या पद्धतीने आपण हे थोडंसं पीठ हे छान मळून घेतलेलं आहे। तर आता आपण याचा छान गोलाकार गोळाचा काढून घेणार आहोत। तर आपल्याला जेवढं भाकरीला पीठ लागतं तेवढं पीठ आपण हे साईडला काढून घेऊन हातावरती याचा उंडा तयार करून घेणार आहोत। तर आता आपलं हे झालेलं आहे आणि आपण जास्तीचं पीठ हे साईडला थोडं काढून ठेवून देणार आहोत। तर आता आपण इथे भाकरीसाठी चाळणीने थोडंसं पीठ असं थोडं चाळून घ्यायचं खाली आणि त्यावरती हा उंडा ठेवून वरतून आपण थोडं पीठ घालून आपण ही भाकरी आता हाताच्या साहाय्याने तळहाताच्या साहाय्याने अगदी हलक्या हाताने आपण ही भाकरी थापून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता एका हाताने भाकरी थापायची आहे आणि दुसरा हात आपण साईडला करणार आहोत, त्यामुळे आपल्या भाकरीला गोलाकारपणा येतो। तर आता आपण वरतून यावरती तीळ घालून घेणार आहोत, त्यामुळे तीळ हे सर्वत्र असे पसरले जातात। तर आता आपण राहिलेली भाकरी थोडीशी अशी गोलाकार आणखीन करून घेणार आहोत। आणि आता आपली अर्धी भाकरी थापून झाल्यानंतर आपण या भाकरीला आपण अगदी थोडंसं पीठ घेऊन हाताला लावून आपण बोटाच्या साहाय्याने आपण ज्या कडा आहेत त्या थोड्याशा असा थापून अशा घ्यायच्या आहेत, त्यामुळे आपली भाकरी एकदम पातळ अशी तयार होते आणि एकसारख्या प्रमाणात आपली ही भाकरी थापली जाते। तर तुम्ही पाहू शकता बोटाच्या साहाय्याने अगदी आता आपण राहिलेल्या कडाही थापून घेतलेल्या आहेत। तर अगदी गोलाकार आपली भाकरी ही तयार झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता अगदी पातळ आपली भाकरी झालेली आहे। तर भाकरी करत असताना आपले ताट हलू नये यासाठी आपण काय करायचं, किचन ओट्यावर एक स्वच्छ कपडा अंथरून घ्यायचा आणि त्यावरती आपण हे ताट ठेवून देणार आहोत आणि नंतर आपण तव्यावरती आता ही भाकरी घालून घेणार आहोत। तर भाकरी टाकल्यानंतर आपण त्यावरती पाणी लावून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला हायच ठेवायची आहे, हाय फ्लेमवरतीच आपल्याला भाकरी ह्या बनवायच्या आहेत। तर वरतून आता आपण त्यावरती तीळ लावून घेणार आहोत। तीळ लावल्यामुळे काय होतं की भाकरीची टेस्ट ही एकदम छान अशी येते आणि चवीलाही ह्या भाकरी छान लागतात। तर वरतून थोडंसं आपण हे असं दाबून घ्यायचं, त्यामुळे काय होतं की तीळ हे आपले चिकटले जातात। आणि आता आपण भाकरी ही पालटून घेणार आहोत। तर आता आपली ही भाकरी छान 1 ते 2 मिनिट या साईडने आपण छान अशी भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आपली भाकरी ही आता भाजून तयार झालेली आहे। तर उलटून अशी पाहायची की भाजली असेल तर आता आपण ही भाकरी आपण भाजून घेणार आहोत। तर तुम्ही ही भाकरी अशी गॅसवरती ही भाजून घेऊ शकता, त्यामुळे एकदम छान अशा ह्या भाकरी तयार
होतात. तर मी तुम्हाला पुढे आणखीन एक वेगळी पद्धत दुसऱ्या पद्धतीने ही भाकरी अशी भाजून दाखवणार आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही अशी भाकरी भाजली तर आपल्याला चुलीवर जशी भाकरीची टेस्ट येते तशी ही अशी सेम ह्याची टेस्ट येते. तर त्यामुळे आपण या पद्धतीने अशी भाकरी भाजू शकतो. तर तुम्ही पाहू शकता अगदी टम्म फुगलेली आपली ही बाजरीची भाकरी तयार झालेली आहे. तर एकदम छान अशा आपल्या ह्या बाजरीच्या भाकरी तयार होतात. तर याच पद्धतीने आपण आणखीन एक मी तुम्हाला भाकरी अशी थापून दाखवते. तर असं थोडंसं पीठ घेऊन खालती उंड्याचं त्या राहिलेले पीठ घेऊन आपण ही भाकरी थापून दाखवणार आहे. तर अगदी गोलाकार तळहाताच्या साह्याने आपण ही भाकरी थापून घ्यायची आहे. वरतून त्यावरती तीळ घालून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण ही भाकरी आणखीन थापून घेणार आहोत. त्यामुळे काय होतात की तीळ सर्वत्र हे पसरले जातात आणि आता अगदी बोटाच्या साह्याने आपण ह्या कडा थापून घ्यायच्या आहेत. तर अगदी आपली ही भाकरी एकदम छान गोलाकार अशी आपली थापली जाते. आणि अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी तुम्ही जर या पद्धतीने टिप्स वापरून जर भाकरी बनवल्या तर तुमची भाकरी कधीही बिघडणार नाही आणि एकदम छान अशा टम्म भाकरी फुगल्या जातील आणि खायलाही चविष्ट लागतील. तर आता आपण यावरती तीळ घालून घ्यायचे आहेत आणि साईडला अशी थोडीशी आपल्याला भाकरी उलतान्या साह्याने पसरून नंतर आपण हे पालटून घेणार आहोत. तर आता आपली ही भाकरी या साईडने भाजलेली आहे. तर तव्यावरतीच आपण ठेवून ही या पद्धतीने अशी ही आपण भाकरी भाजू शकतो. तर तुम्ही पाहू शकता याही पद्धतीने आपल्या भाकरी एकदम छान अशा फुलल्या जातात. तर मस्त अशी टम्म फुगलेली आपली ही भाकरी ही आता तयार झालेली आहे. तर तुम्ही या पद्धतीने नक्की भाकरी बनवात. अगदी तुम्ही नवीन जरी असाल तरी तुमच्या भाकरी कधीही बिघडणार नाहीत आणि एकदम छान मऊसूत आपल्या ही भाकरी तयार झालेल्या आहेत. तर एकदा नक्की घरी या पद्धतीने टिप्स वापरून तुम्ही नक्की भाकरी तयार करून पहा. तर अगदी काठोकाठ फुगलेली आणि टम्म आपली मऊसूत भाकरी तयार झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.